विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची तुलना कशी करायची, लहान आणि मोठा पूर्णांक कसा ओळखायचा पाहूयात. या ठिकाणी उदाहरण 0.002, 0.172, 0.40 आणि 0.1 काय करायचं आहे, घरं मोजा. या ठिकाणी दशांश नंतर इथं 2 घरं आहेत, इथं 3 आहेत, इथं 2च आहेत, इथं 1च घर आहे. या ठिकाणी सगळ्यात जास्त घर असणारा या ठिकाणी दशांश अपूर्णांक किती आहे, 0.172. मग ह्याचे 3 घर आहेत, तर बाकीच्यांची घरं या ठिकाणी 3 करायचे आहेत आपल्याला, त्याच्याबरोबर आणायचे. मग या ठिकाणी 0.02 या ठिकाणी 0 देऊन टाका. नंतर या ठिकाणी हे आहे तसंच लिहा. त्यानंतर या ठिकाणी 0.040 आहे, 1 0 देऊन टाका, 3 घरं या ठिकाणी होतात. नंतर 0.01 आहे, इथं 2 0 देऊन टाका, बरोबर 3 घरं होतात. प्रत्येक ठिकाणी 3 घरं आलेली आहेत. आता काय करायचं, दशांश चिन्ह काढून टाका, राहिलेली संख्या लिहा. या ठिकाणी दशांश चिन्ह काढल्यानंतर हे सगळंच जातं. या ठिकाणी शिल्लक काय राहणार आहे, 20. या ठिकाणी हे दशांश चिन्ह काढून टाकले तर शिल्लक आहे किती राहील, 172. या ठिकाणी हे काढून टाकल्यानंतर शिल्लक किती राहील, 400. या ठिकाणी दशांश चिन्ह काढलं तर किती राहील, 100. पहा आता या ठिकाणी काय करायचं, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 400. पहा या ठिकाणी म्हणून हा अपूर्णांक सगळ्यात कसा आहे, मोठा आहे. मग मोठा अपूर्णांक हा 0.40. सगळ्यात लहान असणारी संख्या शोधा, 20. याचा मूळ अपूर्णांक किती आहे, 0.002. हा सगळ्यात लहान. या पद्धतीनं सेकंदात या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवा. पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्टिक नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.